एरवी ना 4-5 अलार्म जरी लावले ना तरी मी काय उठत नाही. बट फिरायला जायचं असलं ना की बरोबर पहिल्या अलार्म मध्येच मात्र उठते. आज ना मी 5:30 ला उठून चक्क नाश्ता वगैरे केला आणि मग निघालो संजय गांधी नॅशनल पार्कला, जे की बोरिवलीमध्ये आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये कुठला पिकनिक स्पॉट हवा असेल ना तर तो हा आहे. कारण आम्ही इथे ना चक्क ₹500 मध्ये पूर्ण एक्सप्लोर केलं. सर्वात आधी आम्ही गेलो कानेरी केव्स मध्ये, ते पण BST बसनी, जे की फक्त ₹25 मध्ये आम्हाला वर सोडलं. तुम्ही इथे वरपर्यंत इलेक्ट्रॉनिक बगिनी पण येऊ शकता, ज्याची कॉस्ट आहे ₹150. ऑल्सो तिथे ना सायकल्स आहे, जे की सकाळी अवेलेबल नव्हते तर आम्ही तर नाही घेतलं. अदरवाइज यू आर प्लॅनिंग टू गो बाय सायकल ओनली. आम्ही वर पोहोचताच थोडंच चाललो आणि बघा माझी शूजची सोल निघाली. मग काय जुगाड केला आणि मास्क वगैरे तर आमच्याकडे होतेच, तर मग ते लावून सिक्युअर केलं आणि तिथेच मग फोटोज वगैरे काढले. तुम्ही पण जर कानेरी केव्हला यायचा प्लॅन करताय ना तर ट्राय टू रीच देअर बाय 7:30, तरच तुम्ही थोडंफार एक्सप्लोर करा. कारण तिथे ना 109 गुफा आहे. बाय द वे एंट्री फी पण वेगळी लागते वर, जी की ₹25 पर पर्सन आहे. ह्या प्रत्येक गुफाचा आपापला इम्पॉर्टन्स आहे. तर कुठे बुद्धिस्ट लोक आपल्या प्रेयर करायचे, तर कुठे आपले अभ्यास वगैरे करायचे. तर हे प्रत्येक गुफा असे फिरायला गेलो ना तर पूर्ण दिवस पण काय कमीच पडणार. आम्ही इथे 10 गुफा एक्सप्लोर केले. इथे काही तुम्हाला खायला वगैरे तर मिळणार नाही, फक्त एंट्रन्सला जे काही स्टॉल्स होते ते. म्हणून आपला स्नॅक जर कॅरी केला तर बरंच आहे, पण तो बाहेर खोलू शकत नाही कारण इथे बरेच माकडं आहे. सो एका केव्ह मध्ये आम्ही थोडंसं स्नॅक्स कॅरी केलेलं खाल्लं, चिप्स वगैरे, आणि मग परत निघालो. थोडं अजून एक्सप्लोर वगैरे केलं. आम्ही इथे जवळपास 4 तास होतो. त्यानंतर 12 वाजले. एवढं तापतं ऊन होतं तर विचार केला आता आपण निघूया, कारण आम्हाला जायचं होतं टायगर सफारीसाठी. तर निघता निघता बघा किती क्यूट माकडं होती इथे, जे की खाणं तर काही सोडतच नाही. आणि हा छोटू माकड बघा, त्यांनी ना पूर्ण केळं खाल्लं आणि आता साल पण चाटून चाटून खातोय. ती झाली नाही की परत पळाला दुसऱ्या खाऊकडे. ओ गॉड, हे माकडं ना तर सांभाळून या. इथे काही खाणं तर अजिबात काढू नका बाहेर, बिकॉज दे लिटरली विल हॅरेस यू अँड कम बिहाइंड यू. नॅशनल पार्कच्या एंट्रन्स पासून कानेरी केव्स पर्यंत चालत यायला तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतील. आणि जर तुम्ही सायकलने आलात तर तुम्हाला ₹80 2 तासासाठी चार्ज आहे. आणि BST ने आला तर देर इज नो टाइम लिमिट, तर आम्ही ती प्रेफर केली. ₹25 वन वे होतं, तर खाली जाताना पण आम्ही त्यांनीच गेलो. टायगर आणि लायन सफारीसाठी पार्ट 2 नक्की बघा. सो बाय.